तर आज जिम मध्ये झाले रोमन रेज आणि ब्रॉक लेसनरची भांडणं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार, मी धनंजय आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. जर तुम्ही मला सकाळ सकाळी तू कुठे निघाला, तर आपण निघालो होतो आपल्या आप्पांसोबत. एसटीची वाटच बघत थांबलेलो, तेवढ्यात आपल्याला प्रतीक दिसला. म्हटलं आताच गुहागरवरनं फिरून आलोय, भाऊला लय झोप आलेली, म्हटलं जा लवकर. आता सकाळच्या पहिल्या एसटीनं आपण थेट पोहोचलो कराडच्या स्टँड वरती. तिथनं आपल्याला सांगलीला जायचं होतं. बराच वेळ वाट बघितल्यानंतर फायनली एसटी आली. खरं एसटीत बसण्यासाठी लयच गर्दी झालेली. गर्दीतनं वाट काढत आपल्याला जागा भेटली. रस्त्याची कामं चाललेली, त्यामुळे व्हिडिओ काय घेतला नाही रस्त्याकडेचा. मग आपण पोहोचलो सांगलीमध्ये. आता इथं उतरल्यानंतर आपण रिक्षाला हात केला आणि आपल्याला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये. रिक्षातनं उतरलं आपण पोहोचलो हॉस्पिटलमध्ये. खरं आप्पांच्या समोर जाऊन व्हिडिओ काढला की आप्पांना आवडत नाही, त्यामुळे आपण आप्पांचं व्हिडिओ मागणंच घेतलं. हॉस्पिटल मध्ये गर्दी बघून म्हटलं आता काय आपला लवकर नंबर येत नाही. घरी जाताना आपण थोडा नाश्ता सुद्धा केला. परत येऊन बसलो एसटी मध्ये. खरं येताना आपल्याला 198 तिकीट होतं आणि जाताना 213. काही विषय समजला नाही आणि मग थेट पोहोचलो घरी. घरी गेल्यानंतर जरा रानात जाऊन फिरून आलो. मग संध्याकाळी आपण जिम मध्ये गेलो. खरं जिम मध्ये गेलो आणि व्यायामाला सुरुवात केल्या लाईट गेली. मग लाईट आल्यानंतर बघा असं आपण व्यायाम मारतच होतो. आपण दररोज आपल्या मनानं काय व्यायाम मारत नाही, सुयोग भैया सांगेल तसंच आपण व्यायाम मारत असतोय. आता मेन विषयाकडे येऊया. खरं जिम मध्ये झालेल्या भांडणाबद्दल तुम्हाला सांगतो. आपण तिकडे व्यायाम करतच होतो, तेवढ्या सोन्याला ह्या तिघांनी इकडे गोळासला. आधीच तो तापलेला, त्या सौरभने त्याची खोड काढली. मग आला ना भाऊच्या अंगात रोमन रेंज. मग काय सौरभच्या अंगात बी यायचं राहतंय वय, त्याच्या अंगात आला ब्रॉक लेसनर. खरं अंपायर जॉन सिनाने त्यांची भांडणं सोडवली म्हणून मोठा वाद टळला. आजच्या पुरते एवढंच, भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये.